नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आषाढी वारी आहे. आज आषाढी एकादशी आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पहाटे 3:30 वाजता शासकीय पूजा सुद्धा केली आहे. आणि हा विठुराया बहुधा या देशातले जे तरुण आहेत, जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर एका प्रमुख मागणीसाठी आंदोलन करत होते गेले 28 दिवस, त्यांच्या या आंदोलनाला या विठुरायानं यश दिलेलं आहे असंच म्हणावं लागेल. अर्थात आंदोलन कुणाचं चालू होतं, काय किती दिवस आंदोलन चालू होतं, काय काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आजच्या दिवसाचं जर का एका शब्दामध्ये सांगायचं झालं, वर्णन करायचं झालं तर झुरळ जिंकलं आणि सरकारला झुकवलं अशा पद्धतीनेच आपल्याला म्हणावं लागेल. या देशाचे सरन्यायाधीश चंद्रकांता यांनी या देशातला जो तरुण आहे, जो बेरोजगार आहे, ते एखाद्या झुरळासारखे आहेत असं एक वक्तव्य केलं आणि तिथनं कॉकरोच जनता पार्टीचा जन्म झाला. खरं तर आधी या सगळ्या गोष्टीची खूप चेष्टा, मस्करी, टिंगल टवाळी उडवण्यात आली. पण हीच कॉकरोच जनता पार्टी या सरकारला धारेवर धरेल, या सरकारला नमवेल असं कुणालाही स्वप्नातही वाटलं नसावं. तो दिवस आजचा आहे. या देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपली जबाबदारी ओळखून, त्याला उशीर झाला पण जबाबदारी ओळखून त्यांनी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा हा त्यांनी पंतप्रधानांकडे पाठवला. आता तो पंतप्रधानांनी स्वीकारला नाही स्वीकारला या गोष्टी अजून काही समोर आलेल्या नाही, पण तो स्वीकारलाच असणार, स्वीकारला जाणारच. तो पाठवताना धर्मेंद्र प्रधान यांनी असंही म्हटलेलं आहे की या देशातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, या देशामधली एकजूट ही अखंड राहावी, ह्या सगळ्या गोष्टी बघून आणि गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने गेल्या 8 दिवस मी व्यथित होतो, जे काही घडतंय ते पाहून, आणि अखेर मी माझी जबाबदारी ओळखून मी हा राजीनामा देतोय असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. या गोष्टीला उशीर झाला पण या देशातल्या तरुणाईच्या दबावापुढे धर्मेंद्र प्रधानांना आपला राजीनामा द्यावा लागला. आज जंतर मंतरवर जे तरुण गेले महिनाभर तिथे आंदोलन करतायत, उन्हाची, वाऱ्याची, पावसाची, कशाची तमा न बाळगता, लाठ्या काठ्या खात, अश्रुधुराच्या नळकांड्या झेलत जे आंदोलन त्यांनी पुकारलं, जे आंदोलन त्यांनी तग धरून ठेवलं, अखेर धर्मेंद्र प्रधानांना आपला राजीनामा द्यावा लागला. ही बातमी जशी जंतर मंतरवर आली तसं अभिजित दिपके असतील, त्याचे सहकारी असतील आणि तिथं जमलेला जो काही सगळा तरुण झेनझी क्राऊड आहे, त्यांचा आनंद अक्षरशः गगनात मावत नव्हता. पण तरीही अत्यंत संयमानी अभिजित दिपके असतील आणि त्यांचे सहकारी, म्हणजे आता मी जेव्हा बोलतोय तेव्हा अभिजित दिपके यांचे जे सहकारी आहेत रांका आणि दास, हे केंद्र सरकारच्या प्रतिनिधींबरोबर जे पी नड्डा, सिन्हा यांच्याबरोबर ते आता बैठक करतायत. आता ही बैठक सुद्धा का चालू आहे? तुम्ही म्हणाल की राजीनामा तर झाला ना. हो, एक मागणी झाली, ती तर प्रमुख मागणी होती. पण या आंदोलनामध्ये ज्या विद्यार्थ्यांवर लाठ्याकाठ्या पडल्या, त्यांना जखमी झालं, त्यांच्यावर केसेस टाकण्यात आल्या, त्या केसेस तुम्ही मागे घ्या, ही त्यांची मागणी आहे. आणि नीट पेपरचा सगळा घोटाळा झाला, पेपर फुटीचं प्रकरण झालं, त्यानंतर या देशामध्ये साधारणतः 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत द्या, ही मागणी आजही कॉकरोच जनता पार्टीनं लावून धरली आहे. याच्या बाबतीतलं ठोस आम्हाला लिखित आणि जे तुमचं अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट संमत करून घ्या. तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे. ही भूमिका दिपके, त्यांचे सहकारी आणि तिथे जमलेल्या झेनझींनी, तरुणांनी घेतलेली आहे. ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण जिंकलोय या एका आविर्भावामध्ये
जसं काही आंदोलन संपलंय असं न दाखवता अत्यंत जबाबदारीनं दिपके आणि त्यांचे सहकारी ही सगळं आंदोलनाचा जो प्रवास आहे तो ते करतायत. आणि यानंतर आता या देशामध्ये अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. ज्या ज्या विरोधी पक्षांनी या आंदोलनाला सहकार्य केलं, पाठिंबा दिला, त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया या आता सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स आता झालेली आहे. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीही पत्रकार परिषद झाली आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हटलेत हे सगळं आता मी तुम्हाला विस्तारानेही सांगणार आहे. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि शरद पवारांनी एक गोष्ट खूप महत्वाची सांगितली, ती म्हणजे की हे आंदोलन जंतर मंतर पुरतं मर्यादित राहिलं नाही, तर हे आंदोलन देशभर पसरलं. याचं लोण देशभर पसरलं आणि देशातला तरुण रस्त्यावर उतरला आणि म्हणून सरकारला झुकावं लागलं. या शब्दामध्ये शरद पवारांनी या आंदोलनाचं वर्णन केलं. त्यांनी हेही सांगितलं, ते विसरले नाहीत, की मी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि कुठेतरी या भेटीचा परिणाम हा झालेला दिसतोय असंही शरद पवार म्हणाले. शरद पवार एक अनुभवी या देशातले ज्येष्ठ नेते आहेत आणि निश्चितच नरेंद्र मोदी सुद्धा त्यांचा सल्ला हा कायम मानत असतात आणि तेच त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची देखील पत्रकार परिषद झाली. याचं कारण असं आहे, कारण उद्या सकाळी 10 वाजता शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक असा एक भव्य मोर्चा ते काढणार होते. त्याच्यामध्ये असंख्य तरुण हे सहभागी होणार हे देखील अपेक्षित आहे, कारण कालच्या देखील आदित्य ठाकरे यांच्या जनगण मनच्या आंदोलनाला देखील प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे उद्याचा मोर्चा आता होणार की नाही याच्या बाबतीमध्ये कोणताही संभ्रम राहू नये म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की उद्याचा मोर्चा हा ठरलेल्या वेळामध्येच होणार आहे. तो मोर्चा नसेल, म्हणजे जे ठरलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त बदल एवढाच आहे, तो मोर्चा आता आपण निघणार नाही, पण शिवाजी पार्कवर आपण सगळे जमणार, सगळे तरुण विद्यार्थी तिथे येतील आणि या तरुणाईचा जो विजय आहे त्याचा जल्लोष आपण तिथे करणार आहोत. आणि मग तिथेच एक शेजारी स्टेज आहे, त्या स्टेजवर आपल्याला जे काही बोलायचं आहे, तरुणांशी जो काही संवाद साधायचा आहे तो आपण त्या ठिकाणी साधू, अशा पद्धतीने आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. हे नमूद करत असताना उद्धव ठाकरे असं म्हणाले की या देशामध्ये जे मोदी सरकारला एक सत्तेचा माज आला होता, हा माज या विद्यार्थ्यांनी उतरवलाय आणि या देशातला देशवासीय विद्यार्थी तरुण काय करू शकतो हे या सरकारला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या मनमानीने वागाल असं आता याच्या पुढच्या काळात होणार नाही. त्यामुळे आम्ही देखील अभिजित दिपके हा पुढचा निर्णय काय घेत आहेत या निर्णयाच्या मागे मी स्वतः आणि राज असे आम्ही दोघंही उभे आहोत असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. राज ठाकरेंनी सुद्धा हेच सांगितलं की राजीनामा मागितलाय म्हणजे काही फार वेगळं केलेलं नाही आहे. ज्या काळामध्ये रेल्वेचे अपघात होत होते तेव्हा हेच भाजप काँग्रेसच्या मंत्र्यांचे, रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा द्या ही मागणी करत होते. तेव्हा काही रेल्वे मंत्री रेल्वे चालवत होते का? पण ती त्यांची जबाबदारी होती आणि ती जबाबदारी ओळखून त्यांनी राजीनामा द्यायचा असतो. त्याचप्रमाणे आता हा राजीनामा झालाय याच्यामध्ये काही विशेष नाही. हे खरं तर त्यांनी आधीच करायला पाहिजे होतं, पण या लोकांच्या मध्ये सत्तेचा जो माज आहे की आमचं कोण काय वाकडं करताय त्या भ्रमामध्ये हे राहिले आणि आज तरुणाईनी त्यांना हे सगळं दाखवून दिलं. आता एक पुढची चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतली. मी जसं म्हटलं की देवेंद्र फडणवीसांनी आज शासकीय महापूजा केलेली आहे पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आणि त्यानंतर मग त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पण जसं ह्या सगळ्या दुपारच्या घडामोडी घडल्या त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना तातडीनं दिल्लीला बोलवून घेण्यात आलंय. त्यामुळे प्रचंड चर्चांना उधाण आलेलं आहे. ते म्हणजे की देवेंद्र फडणवीसांना आता महाराष्ट्रातनं मुख्यमंत्री पदावरून त्यांना केंद्रामध्ये बोलवलं जाईल आणि आता जे शिक्षण खातं रिकामं झालेलं आहे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे, तर देवेंद्र फडणवीसांना शिक्षण मंत्री केलं जाईल असं उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. हाच प्रश्न राज ठाकरेंनाही विचारण्यात आला तेव्हा राज ठाकरेंनी याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते म्हणले जेवढी माहिती तुम्हाला आहे तेवढीच आम्हाला आहे, तिकडे काय घडतंय हे आम्हाला माहित नाही. पण चर्चा आता खूप सुरू झालेल्या आहे. काय होऊ शकतं असं जर का तुम्ही मला विचारलं तर माझं मत आहे, एक तर मुळामध्ये शिक्षण खात्याच्या बाबतीमध्ये निश्चित हा विषय नसेल,
कारण देवेंद्र फडणवीसांसारखा जो अत्यंत अनुभवी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यांनी काम केलं, सलग 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिलेत, आत्ताची 2 वर्ष 7 वर्ष ते मुख्यमंत्री आहेत, हे 6.5 वर्ष आपण म्हणूयात, ते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जो कारभार या राज्यामध्ये केलेला आहे, आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जो काही सगळा बदल त्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलेला आहे, त्यामुळे त्यांना जे जर केंद्रात बोलवूनच घ्यायचं झालं तर अत्यंत मोठं खातं हे त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं. शिक्षण खात्याच्या बाबतीमध्ये मला ती साशंकता आहे, बोलवलं जाईलच का राज्यातल्या काही ध्येय धोरणांच्या बाबतीमध्ये ही चर्चा असणार आहे. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही दिल्लीमध्ये बोलवून घेतलेलं आहे. मला अजून तरी असं वाटत नाही की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रामधनं दिल्लीमध्ये बोलावलं जाईल, कारण मग जर देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बोलवलं तर महाराष्ट्र कोण बघणार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार. आता तुमच्या समोर नाव येईल ते एकनाथ शिंदे, पण 138 आमदारांचा जो पक्ष आहे भाजप, त्यांच्या समोर 56 आमदारांचा जो पक्ष आहे एकनाथ शिंदेचा, त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री भाजप तरी करेल का, मला नाही वाटत. बरं, त्यातून भाजपमधला कोणी मुख्यमंत्री होईल तर अजून देवेंद्र फडणवीस यांच्या इतका ताकदवर मुख्यमंत्री कोण बनू शकेल असा चेहरा अजून तरी महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. पण शेवटी ते अमित शहा आहेत, नरेंद्र मोदी आहेत, ते ऐनवेळी ज्याला आपण म्हणतो की ते गुगली टाकू शकतात आणि त्यांचा म्हणजे धक्का तंत्राचा वापर ते करू शकतात आणि कायम ते करत आलेले आहेत. त्यामुळे नेमकं दिल्लीमध्ये आता काय घडतंय, यांच्यामध्ये काय चर्चा झाली आहे, ही आत्ता सांगणं हे आपल्याला थोडंसं घाई केल्यासारखंही होईल आणि थोडंसं अवघडही आहे. पण संध्याकाळपर्यंत काही बातम्या आपल्या समोर येतील, याचे अपडेट्स देखील आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. आणि या व्हिडिओच्या शेवटी मला अगदी तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, कालच मी एक व्हिडिओ केलेला होता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या बाबतीमध्ये. सगळेजण म्हणत होते की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जाणार नाही, पण मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये, अगदी तुम्ही तो कालचा व्हिडिओ तुम्ही बघा, मी त्याला टायटलही दिले आहे की उद्या दुपारपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होणार. अर्थात मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय, परंतु हे मी कालच म्हटलेलं होतं की धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागणार आहे आणि तसा धर्मेंद्र प्रधानांना आज त्यांचा राजीनामा हा द्यावा लागणार आहे. काल मी आणखीन एक व्हिडिओ केला होता, तो म्हणजे एवढं सगळं या देशामध्ये घडतंय, देश पेटलाय आणि एकनाथ शिंदे कुठे आहेत हा प्रश्न मी विचारला होता. एकनाथ शिंदेच्या काही मंडळींनी आज मला फोन केला की तुम्ही अत्यंत, मी त्यांची नावं नाही घेत, पण तुम्ही अत्यंत योग्य मुद्दा मांडलात की खरं तर आमच्या पक्षाने या आंदोलनाच्या बाबतीमध्ये बोलायला पाहिजे होतं, पण एकनाथ शिंदे एकही वाक्य बोलले नाहीत, याचं आम्हाला सुद्धा खूप आश्चर्य वाटतं आणि तुम्ही तो व्हिडिओ केलात त्याबद्दल खरंच त्यांनी माझे आभार मानले. म्हणलं आभार वगैरे का नाही, आम्हाला जे लक्षात आलं, आम्हाला कुठे दिसले नाहीत. बाकीच्या वेळेला पक्षफोड करताना, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडताना एकनाथ शिंदे पुढे असतात, पण आता एवढं देशामध्ये तरुणाईचा प्रश्न पेटलेला आहे, तेव्हा एकनाथ शिंदे कुठे गायब आहेत हा प्रश्न माझ्या मनात आला आणि तो मी मांडलेला आहे. पण एकूण आपण जे जे मुद्दे मांडतोय ते आपल्या प्रेक्षकांना आवडतायत, त्याच्यावर प्रेक्षक व्यक्त होत आहेत, तुम्ही लोक कमेंट सुद्धा करता आणि त्याचा मला खूप आनंद होत असतो. तुमच्या कमेंट्स या अत्यंत चांगल्या असतात, तुमच्या कमेंट्समधनं सुद्धा मला वेगवेगळे मुद्दे मिळत असतात. त्यामुळे जरूर कमेंट्स करत जा आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.